तेजजी रटाडे साहेबांचा सन्मान अध्यक्ष शिगमन साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र आपण सध्या हा पार पडताना पाहू शकतायत। धन्यवाद, आपल्या मनापासून आभार आहेत। चला दोघांनी या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि राजदीपला 500 रुपयाचा प्राइजही दिला जाणार आहे। मॅच जिंकवली त्याबद्दल आंबवली ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष रवींद्र रटाटे साहेब आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय, त्यामुळे आपण पुढे यावं। आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅच आंबवली ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष आहेत रवींद्र रटाटे साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी सध्या दिली जात आहेत। संकटाच्या समयी मात्र खूप चांगला खेळ या खेळाडूने दाखवलाय, त्याबद्दल आपलं अभिनंदन। त्याच्यानंतर मैदानाच्या मध्ये राजदीप भुवड राज राजदीप भुवड यांच्यासोबत फोटो अगदी हा सेशन होईल ना। फोटो काढला म्हणजे ते प्राइस पोहोचलं असं आपण समजूयात। धन्यवाद राजदीप, अभिनंदन, खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला असणार आहेत। पुढील मॅच सुरुवात होत आहेत, महत्वाची मॅच असणार आहेत। अल्पेजी जोशी जॉन्टी यांचा आवाज आहे, तो आवाज कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकू येईल। अल्पेजी जोशी जॉन्टी यांचा आवाज आहे, तो आवाज आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकणार आहात पुढील मॅच साठी। चला सन्मान केला जाणार आहे। आंबवली ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष श्री रवींद्र रटाटे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे। मी रवींद्र रटाटे साहेबांना विनंती करतो आपण यावं, आपला सन्मान त्या ठिकाणी आपण स्वीकारावा ही आपल्यास विनंती आहे। मंडळाचे अध्यक्ष आदरणीय हेमंत शिगवण साहेब, त्यांच्या जोडीला आपण पाहिलं तर हेमंत दुसार साहेब सचिव, ही संपूर्ण टीम सध्या तुम्हाला पाहायला मिळतात। भरपूर मेहनत संपूर्ण आज आपण पाहिलं तर हेमंत शिगवण साहेब अध्यक्ष, सचिन माळी साहेब आपले ग्रामीणचे अध्यक्ष, दत्ताराम गोठल साहेब, दत्ता शेठ कार्याध्यक्ष म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहेत, क्रीडा प्रमुख म्हणून आज विनोदजी गोठल खूप चांगलं काम तेही करतायत। अनंत रटाडेजी एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आणि क्रीडा प्रमुख ग्रामीणचे आहेत। हेमंत दुसार साहेब सचिव, विजय येनेकर साहेब अगदी 2 दिवसापासून तेही उपस्थित सचिव ग्रामीणचे, सचिन दुसारजी जे आपले खजिनदार आहेत या मंडळाचे, रघुनाथ पोष्टिरे साहेब सल्लागार, मारुती पालनकर साहेब, विकास रटाडे साहेब, दर्शनजी फनसे उपाध्यक्ष, नामदेव पलनकर साहेब या मंडळाचे सहसचिव ही महत्वाची भूमिका जे बजावतायत। ओ फटका खेळलाय, बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय, षटकार। बोरले सहसचिव, गणेशजी भोजने सहसचिव, विनायक जंबीर उपखजिनदार, राजभुवड कॅप्टन, रुपेश जोशी, कृष्णा जाधव, वासुदेव बांद्रे, रवींद्र रटाटे, संतोष सावंत, नरेश बोरले, दामोदर बोरले, दिलीप खांबे, महेंद्र काप, अनिकेत दुर्गवले, जितेंद्र कानसरे, समीर बोरगे, समीर चोरगे, विकास गागरोम, आकाश काप, सूरज दुसार, पंकज तांबिटकर, महेश पातेरे, अजित, संजित खाडे, दशरथ विटले, संदीप तांबिटकर, केतन भानसे, चेतन शिगवळ आणि मंगेश बोत्रे ही आपली संपूर्णता कुणबी चषकाची टीम आणि त्यांच्या अगदी त्या जोडीला असलेले ते सर्व संघ, या सर्व संघाने देखील मात्र सहकार्य केलेत। तसं एका गोष्टीचा मी उल्लेख केला की
आज मंडणगडचं क्रिकेट इतक्या वेगानं झपाट्यानं पुढे जात आहेत त्याचं कारण 109 गावं ही मंडणगडमधून मात्र सातत्याने पुढे येतात. त्या तालुक्यामधून जवळपास 220 पेक्षा जास्त वाडी ह्या तुम्हाला मंडणगडच्या भागामध्ये पाहायला मिळत आहेत आणि त्यातल्या त्यात एक चांगलं क्रिकेट हे मंडणगडमध्ये सातत्याने खेळलं जातं. ओहो, यावेळचा बॉल पायावरती आढळला, अपील झालाय, परंतु तिथे मात्र जर पाहिलं तर अगदी तो लाईनच्या बाहेर आहेत. पंचाने सांगितलं लेग बायच्या माध्यमातून रन ऍड होईल. धावा फलकावरती जाऊन पोहोचतायत. त्या मात्र 8 षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये समाप्त झालं. पहिलं धावायत 8. डीजे कॅप्टन टीम बलदेवाडीचे कॅप्टन आपण मुख्य मंचावरती यायचं आहेत. धामणीचे कॅप्टन, बलदेवाडीचे कॅप्टन, पुढील जी नियमावली आहेत टॉप 3 मध्ये तुम्ही कसे पुढे जाणार याची नियमावली तुम्हाला समजावली जाणार आहेत. त्याच्यामुळे विनंती असेल शिगवन साहेब आहे दुसर जे आहेत यांच्याशी आपण संपर्क साधा. पुढील मॅचेस किंवा त्याच्यानंतर काय होणार आहेत याची माहिती तुम्हाला दिली जाणार आहे. त्याच्यामुळे धामणी आणि बलदेवाडी कॅप्टन या समोर खेळलाय, बरोबर वरती गेलाय, उंच गेलाय, दूर गेलाय का पाहूयात. आणि त्या ठिकाणी दूर तर नाही गेला परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेलाय आणि एक दर्जेदार कॅच त्या ठिकाणी मात्र आपण पाहिला तर मिस्टर पंकज यांच्या माध्यमातून टिपत असताना पाहायला मिळाल्यात. वा पंकज या मंडळाचे सदस्य देखील आहेत आणि त्याने टिपलेला हा झेल. फलंदाज बाद. झेलची संधी पुन्हा एकदा आणखीन एका विकेटचं पतन. एकनाथ मैदानाच्या मध्ये आलाय आणि एकनाथनं लगातार 2 विकेट मैदानावरती आल्यात. विकेट हॅट्रिक सध्या ऑन झाल्या मैदानाच्या मध्ये. चालू असलेली मॅच कातल कोण वर्सेस किल्ला खालची वाडी. सध्या मैदानाच्या मध्ये किल्ला खालची वाडी या संघानं आपल्या नावाचा दबदबा हा कायम ठेवलाय. आणखीन एक वेळा फटका खेळला हवेमध्ये. बॉल मात्र मैदानाच्या बाहेर जात नाही, तो फक्त पंकजच्या दिशेने जातोय आणि लगातारची 3री विकेट. विकेट हॅट्रिक मैदानाच्या मध्ये. मुरलीधर बैकर साहेब यांच्याकडून या लगातारच्या बरोबर 3 विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि पंकजच्या झेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक विकाजी शिगवण साहेब यांच्याकडून दिलं जाणार आहे. वा पंकज, आज पंकजने काय कॅचेस घेतल्यात. समोर टिपलेली एक चांगली झेल, त्याच्यानंतर आता लॉंग ऑनला टिपलेली झेल, धावत जाऊन त्यांना ती कॅच कॅरी केली होती आणि या स्पर्धेतील आपण पाहिलं तरी विकेट हॅट्रिक आता एकनाथ यांच्या देखील नावी मात्र नोंदवली जाणार आहेत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये हलकासा बदला होतोय. या आपण अल्पेजी जोशी जॉन्टी यांचा आवाज ऐकूयात. हो, नक्कीच चांगली गोलंदाजी इकडे एकनाथ कडून पाहायला भेटली आपल्याला. पहिला षटक जरी महागडा असला 8 धावांचा तरी एकनाथने कुठेतरी बाजू सांभाळून घेतलेली आहे. पहिल्या 3 चेंडूवरती 3 विकेट्स पाहायला भेटले. या स्पर्धेतील 3री हॅट्रिक पाहायला भेटली. चला वळूया पुढच्या चेंडूकडे. पुन्हा समोरच्या दिशेने झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु पुन्हा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता. 4 चेंडू 4 विकेट घेण्याचा प्रयत्न होता.
याआधी आयुषने केला होता. 5 चेंडूवरती 5 विकेट घेतल्यात, त्याच्यामध्ये 1 रनआउटची विकेट आहे, परंतु त्यांनी 5 चेंडूवरती 5 विकेट घेतल्यात. नक्कीच तो प्रयत्न चालू होता, परंतु कुठेतरी चांगली झेल सोडली. चला वळूया पुढच्या चेंडूकडे. षटक चांगला आहे, षटक चांगला आहे. पंचांनी हात वळवलेत, हात समांतर केलेत. एक वाईटचा इशारा इकडे पंचांकडून भेटतो. एक अतिरिक्त धाव या षटकामध्ये पहिली वाईटच्या स्वरूपामध्ये धाव आलेली आहे. अतिरिक्त धाव संख्या झालेली आहे 9. या आधीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं काय राजदीपची फलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. नक्कीच चांगली फलंदाजी आपल्याला राजदीप कडून पाहायला भेटली. वाव, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सर, चौथी हॅट्रिक या स्पर्धेतली आपल्याला पाहायला भेटली एकनाथ यांच्या गोलंदाजीमध्ये. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते एकनाथ यांच्याकडून. पहा, हॅट्रिक, त्याच्यानंतर एक वाईड, त्याच्यानंतर डॉट बॉल, पुन्हा वाईड आणि डॉट बॉल. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल या षटकामध्ये. कुठेतरी एकनाथ यांनी अडकवून ठेवलंय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारलेला पटका पाहूया. एक धाव पूर्ण करायचा, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण इकडे पाहायला भेटतोय आपल्याला. ओहो, बघता बघता विकेट सॅक्रिफाईस करावं लागलं, परंतु पहा यष्टी रक्षकाची चुकी, आणि चुकीला या क्षेत्रात माफी नाही. नक्कीच धामण्यांनी बल्देवाडी संघाच्या कॅप्टनना विनंती असेल, टीम धामणी, टीम बल्देवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधा. पुढचं फॉर्मॅट तुम्हाला सांगितलं जाणार आहे. ओके, येस, ऑल टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच प्रयत्न चांगला होता, फेकी देखील चांगली होती. क्षेत्ररक्षकाकडून चुकी आपल्याला पाहायला भेटली, आणि चुकीचं भुगतान नक्कीच पुढच्या ओव्हरमध्ये पाहायला भेटेल. आता पाहूया नवीन गोलंदाज आपण पाहणार आहोत अजय यांना. अजय या नावाने कुठेतरी आपल्याला या मंडणगड प्रीमियर लीग मध्ये, सॉरी कुणबी चषकामध्ये आपल्याला अजय या नावाने कुठेतरी अजय केलेला आहे. ते बॅटिंग मध्ये असेल, बॉलिंग मध्ये असेल, तर क्षेत्ररक्षणामध्ये असेल. चांगल्या फॉर्मॅटमध्ये, सर्व फॉर्मॅटमध्ये अजय या नावाचा जय जयकार झालेला आहे. पाहूया पुढील षटक घेऊन आले ते अजय कशा रीत्या हाताळतील. एकनाथ यांचं षटक चांगलं म्हणावं लागेल. 6 चेंडू हाताळले, 3 धावा खर्च केल्यात. त्याच्या आधी आपण पाहिलं रोहन यांचं षटक, रोहित यांचं षटक, त्याच्यामध्ये देखील 6 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्यात. संघाची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 11 वरती. षटक महत्वाचं असेल. पुन्हा एकदा पहा, हलक्या स्वरूपाचा चेंडू पाहायला भेटला. नक्कीच दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा काय होतोय, काय घडतोय. पंचांचा हात वरती लांबवला गेलाय आणि गडी झालाय बात. देऊया एक संधी डीजेला, ऐकूया एक सुमधुर संगीत. डीजे राज. नवीन बॅटर आपण पाहतोय प्रवीण यांना. पाहूया प्रवीण कशा रीत्या फलंदाजी करतील. तुम्हाला साथ द्यावी लागेल. तुमच्या समोरचा बॅटर चांगला खेळतोय. पाहूया कशा रीतीने होईल ही फलंदाजी. आणि गोलंदाजी तर आपण पाहतोय, मला वाटतंय या स्पर्धेतील सर्वात चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. रोहित 8 धावा, त्याच्यानंतर एकनाथ यांची हॅट्रिक आपल्याला पाहायला भेटली. 3 धावा त्या षटकामध्ये खर्च केल्यात. आणि अजय यांच्या देखील पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं एक सॅक्रिफाईस विकेट आपल्याला रनआउटच्या स्वरूपामध्ये पाहायला भेटली. चला वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. हॅलो, हो, खोलवर टप्प्याचा चेंडू, परंतु हलका स्वरूपात. तेवढाच चांगला फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. पाहूया काय होतंय, काय घडतोय. चांगली फेकी देखील आपल्याला पाहायला भेटली. चांगलं क्षेत्ररक्षण या संघाकडून आपल्याला वारंवार पाहायला भेटतंय. नक्की चांगली आपल्याला क्षेत्ररक्षण इकडे किल्लावाडी, खालचीवाडी या संघाकडून आपल्याला पाहायला भेटते. आणि चांगली गोलंदाजी देखील, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. या स्पर्धेतील चांगली गोलंदाज पाहायला भेटतात. 3 गोलंदाज आहेत, रोहित आहेत. हो, पुन्हा एकदा हलक्या स्वरूपाचा थोडासा उसळी घेणारा चेंडू, अपब्रेक केलेला चेंडू पाहायला भेटला. तेवढीच चांगली पहा फेकी, पहा काय फेकी पाहायला भेटते.
नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटतोय आणि या एक धाव्याने संघाची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोचली ते 14 या आकड्यावरती. तीन चेंडूचा नक्कीच खेळ झाला आणि या 3 चेंडूमध्ये यांनी देखील 3 धावा खर्च केल्यात. म्हणजे षटक पहा, पहिला षटक 8, दुसऱ्या षटक मध्ये 3 आल्यात आणि तिसऱ्या षटकाच्या 3 चेंडूमध्ये हो 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 फुलटॉस चेंडू, फायदा नाही घेता आला परंतु कुठेतरी यष्टीरक्षकाकडून आपल्याला चूक घडताना आपल्याला इकडे पाहायला मिळते. नक्कीच चूक 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 आणि चुकीला माफी नाही. लक्षात ठेवा, हे एक एक रन कुठेतरी तुम्हाला पुढच्या इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करताना कुठेतरी हे साजेसे करावे लागतील. सोपं नाहीये, सोपं नाहीये. प्रत्येक संघ विचार करतोय त्या वर्ल्ड कप कडे जाण्याचा. वर्ल्ड कप म्हटलं तर आपण पाहतोय कुणबी चषक 2026 चा वर्ल्ड कप. तुम्हाला एक एक धाव वाचवावी लागेल, तुम्हाला प्रयत्न करावे लागेल, तुमची चांगली फलंदाजी करावी लागेल. पुन्हा पुन्हा चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, निर्धाव चेंडू पाहायला भेटला आपल्याला. या षटकातील 5वा चेंडू झालाय आणि निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. चला जास्त वादविवाद करायचा नाहीये, सामना चालू ठेवायचा आहे. हा सुद्धा षटक चांगलं म्हणावं लागेल आपल्याला अजय यांचं. या षटकामध्ये आपण पाहतोय 5 चेंडूचा खेळ झालाय, त्याच्यामध्ये 4 धावा खर्च केल्यात आणि संघाची वैयक्तिक धावसंख्या 15 आकड्यावरती पाहायला भेटते. पहा, एलिव्हेशन कमी पाहायला भेटलं, टायमिंग प्रॉपर झालं नाहीये. पुन्हा एकदा पाहतोय 1 धाव आणि गडी बाद. देऊया संधी डीजेला, ऐकू एक सुमधुर संगीत डीजे राज. झालेली आहे 16 जिंकण्यासाठी आव्हान आहे 17 धावांचं. 18 चेंडू 17 धावा. मनोबळ कमी करू नका मित्रांनो, मनोबळ कमी देऊ नका. लक्षात ठेवा, हा मैदान असं आहे की 18 मध्ये 8 धावा देखील नाही झालेल्या आहेत. 8 धावा न होताना मी पाहिलेल्या आहेत. 6 धावा देखील नाही झालेल्या आहेत. 6 मध्ये 1 धाव देखील न झाली इकडे या मैदानाला झालेली नाहीये. गोलंदाजी अचूक करा, चांगले टप्पे ठेवा, नक्की विजय भेटेल. मनोबळ कमी करू नका. नक्कीच आपल्याला बघायचं आहे 18 चेंडू 17 धावांची गरज असेल संघ किल्लावाडी या संघाला. नक्कीच वळूया डीजे राजकडे, ऐकू एक सुमधुर संगीत. आलेल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत असेल. मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन संलग्न मंडणगड तालुका कुणबी सेवा संघ आयोजित कुणबी चषक 2026 चा हा महासंग्राम आपण पाहतोय. या महासंग्राम मधील ही 4थी फेरी आपल्याला पाहायला भेटते. पाहूया 4थ्या फेरीमधून 3 मध्ये जाणारे कोणते 3 संघ असतील ते नक्कीच पुढे आपल्याला मिळतील. साहेबांचा हा शुभ सन्मान या कुणबी चषकाच्या माध्यमातून आज केला जातोय. मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन आणि मंडणगड तालुका कुणबी सेवा संघ यांच्या वतीनं हा सुशांतजी यांचा सन्मान केला जातो. सर मोस्ट वेलकम, आपलंही सहर्ष स्वागत आहे या कुणबी चषकामध्ये, आपलं सहर्ष स्वागत. आपण मॅचच्या दिशेने जाऊया.
अल्पेश आमच्या जोडीनं जॉईन होत झाल्यात. 17 धावा आहेत, पण भाई 17 आहे तो खतरा बी आहे. खतरा आहे. आता तो कोणासाठी आहे ते बघणं देखील इंटरेस्टिंग असणार आहे, कारण खतरा धोका तर आजूबाजूला सर्वकडे असतं. तुम्ही रेल्वे फाटकातनं पार व्हा तिथे वरती पण लिहिलेलं असतं खतरा धोका. नक्कीच सर, परंतु या मैदानाचं एक वैशिष्ट्य आहे, इकडे बॅटरला पण साथ आहे आणि गोलंदाजाला पण साथ आहे. इकडे आपण पाहिलेल्या 12 मध्ये 6 झाल्या नाहीयेत, 6 मध्ये 1 देखील झालेली नाहीये. मनोबल तुमचं चांगलं ठेवायला पाहिजे. चला मॅचची होते सुरुवात, पाहूया. श्री गणेशा चांगला झालाय, पाहूया कशा पद्धतीने फील्ड होते. एक फील्ड, चांगली फील्ड पाहायला भेटते. पाहूया कुठेतरी चुकी, ह्या चुक्या कमी कराव्या लागतील सर. तुमच्याकडे पदार्थ भरपूर आहेत, परंतु खाण्यासाठी माणसं कमी आहेत. नक्कीच. आणि असं म्हणायला वाई थोडस आमदनी आहे, अठ्ठ्याण्णव खर्चा रुपयेवाला बात आहे. असं केलं तर नाही जिंकणार. आमदनी 98 खर्चा रुपया, ऐसे खेलोगे तो कैसे जितोगे भैया. असा खेळला तर नाही जिंकणार. हो नक्कीच, तुम्हाला चांगला प्रयत्न करा. प्रत्येक धाव तुम्हाला अडवावी लागेल. तुम्हाला कुठेतरी त्या ट्रॉफीकडे जायचं असेल तर जीव की प्राण लावावं लागेल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला भेटला, वेगवान वेग सुद्धा पाहायला भेटलं आणि निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. 2 चेंडूचा खेळ झाला आणि 2 धावा झाल्यात सर. नाही, स्वतःला सांगावं लागणार काही जितक्या धावा केल्यात ना तितक्या पुरेशा आहेत. भाई हमारे पास जितने रन है ना जो प्राप्त है और पर्याप्त भी है, हे सांगावं लागेल. याच्यामध्ये बदल नाही होणार, मागे भूतकाळामध्ये बदल नाही होणार, बदल वर्तमान काळामध्ये होणार. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, चेंडू चाला केलेली रितमध्ये फील्डर जाईल, फील्ड करेल तोपर्यंत थ्रो येतोय. धाव घेणार नाहीये, धाव घेणार नाही, कारण रन कमी आहेत. त्यामध्ये आता रिस्क घ्यायची नाही घ्यायची हेही ठरवलं जातं. छोटा टोटल आहे, पण जर विकेट आल्या, आणि ते विकेट कसे आहे माहिती का, आपण पाहुण्यांचं स्वागत पुष्पगुच्छाने करतो. अगर गुच्छे में विकेट आएंगे तो मैच में मजा आएगा. हो नक्कीच नक्कीच, तुम्हाला लागोपाठ ज्या पद्धतीने एकनाथ यांनी विकेट घेतली हॅट्रिक, त्याच पद्धतीने तुम्हाला विकेट कुठेतरी करावे लागतील. तुम्हाला काहीतरी हो प्रयत्न चालू आहे, परंतु पहा गॅपच्या दिशेने गेलेला चेंडू, एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. फेकी देखील तेवढीच चांगली पाहायला, या 2 खेळाडूंमध्ये रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळते सर. आणि जसं आपण चर्चा करून ना, तशी तुमची देहबोली पण पाहिजे, तुमची बॉडी लँग्वेज पाहिजे. अगदी मॅचला पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे, कारण मागे जास्त विचार केला ना तर टेन्शन येणार. मागे नाही तर पुढे जाण्याचा विचार करायचा आहे. पुढे कुठे जाणार, आता लांब जाणार, लांब 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 वरचा षटकार. दिग्दर्शक श्री सुनील माळी साहेब यांचा देखील इकडे आगमन झालं, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. स्वागतम सुस्वागतम. आणि आपण पाहतोय या चेंडूवर आलेली झेल ही महत्वपूर्ण झेल असेल सर. आपण पाहता 2026 मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन आणि मंडणगड तालुका कुणबी सेवा संघ क्रिकेटचा महासंग्राम अर्थात कुणबी चषक 2026 आपण पाहतायत. आता मैदानावरती असं नवीन फलंदाज दाखल झालाय, पण आता इक्वेशन बघणं गरजेचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा आहेत दाफलकावरती 11. पंकज येतोय, ज्या पंकजने 2 चांगले झेल टिपले होते, 2 ऑस्ट्रेक एंडला आहेत. 12 मध्ये तुम्ही सांगितलं 6 झाले नाहीत, अगदी तितक्याच धावा आता करायची आहेत. हो नक्कीच नक्कीच, परंतु तितकीच चांगली गोलंदाजी पण करावी लागेल. पहा कुठे चांगलं क्षेत्ररक्षण घडवावं लागेल. कर्णधारावरती ही जिम्मेदारी असेल सर. जेव्हा स्कोर कमी असतो तेव्हा दावेदारी कर्णधारावरती असते. चला, आता कर्णधाराने बॉल दिलाय, बॉल घेतला हातामध्ये, पण ज्यानं कॅच घेऊन मॅचला स्टार्ट केलं तोच फिनिश करतो का? ज्या पंकज यांनी झेल टिपून मॅचला खऱ्या अर्थानं स्टार्ट केलं, आता तोच मॅचला फिनिश करतोय का? हो बघणं उत्स्फूर्त असेल नक्कीच. पंकजाची फलंदाजी या आधी सुद्धा पाहिलेली आहे. चांगले एक म्हणजे महत्वाचा खेळाडू आहे, आपल्या संघासाठी मानला जातो. पाहूया त्या पद्धतीने पुन्हा एकदा समोरचा चेंडू थोडं पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू सर, कुठेतरी पिच आता टर्न घेते. चला, तो राईसला चेंडू उसळला ना, तो थोडासा अचंबित करून गेलाय, चकित करून गेलाय. पण आता अशा डॉट बॉल मला समीकरण बिघडेल, पण दबाव कधी येईल? विकेट आल्यानंतर.
हो नक्कीच डब्बा विकेट आल्यानंतर हे तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, चांगले प्रयत्न करावे लागतील. गोलंदाजी जेवढे डॉट बॉल आणि जेवढे विकेट येईल तेवढं या सामन्यामध्ये थोडी मजा येईल. आणि जर मजा यायची आहे ना तर मॅचला अजून पुढे जाऊ द्या, अजून हळूहळू जाऊ द्या पुढे. सध्या धापलकावरती धावाय त्या 13. नक्कीच 13 या मेरा आणि सरळ चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पार, षटकार. ज्याने हॅट्रिक पटकावले एकनाथ, आपण यायचं आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. डीजे आपण देखील यायचं आहे. कॅश प्राइज तुमच्यासाठी देखील लावली गेलेली आणि नक्कीच आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देताना चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला, हॅट्रिक देखील पाहायला भेटली आणि 1000 रुपयाचा मानकरी देखील ठरलेला आहे.